हाय, हॅलो, नमस्कार. तर मला माझा कालचा अनुभव सांगायला तुम्हाला खूप जास्त आवडेल. काल आम्ही लिटरली मला आयब्रोज टिंट करायचे होते. सो आम्ही इथे सलॉनला गेलेलो. सलॉनला गेल्यानंतर माझा अनुभव असा होता, आय टोल्ड देम की मला आयब्रोज टिंट करायचे आहेत. सो दे टूक द ट्रिमर इन देअर हँड. त्यानंतर झालं असं की मी त्यांना बोलले मला आयब्रोज टिंट करायचे आहेत. आय रिपीटेड माय सेल्फ की मला आयब्रोज टिंट करायचे आहेत. तर दे वर लाईक येस वी आर डुईंग दॅट. तर जेव्हा त्यांनी सुरुवात केली आयब्रोज टिंट करायला, मी एवढी घाबरून गेलेली, लिटरली आय लॉस्ट माय वन आयब्रो ड्यू टू दॅट. आणि त्यानंतर मी खूप लॉस्ट फील केलं. आय केम होम विथ सूरज आणि आय फेल्ट रिअली लॉस्ट. त्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो, मी सूरजला बोलले की आपण चल मार्केटला जाऊयात. मग मार्केटला गेले. मी सूरजला बोलले की मला नाही माहिती, आय विल लर्न बाय माय सेल्फ. मी स्वतःहून आयब्रो करेल माझं, बट मी थ्रेडनीच करणार. मी गेली मार्केटला सूरजला घेऊन. मी पूर्ण अख्खं मार्केट तो थ्रेड शोधला जो आपल्याकडे थ्रेडिंगसाठी यूज केला जातो, पण पूर्ण मार्केटमध्ये मला तो आपला साधा थ्रेड भेटला नाही. त्यावेळेस जी फिलिंग आली की आय एम मिसिंग इंडिया. तर इंडियाच्या तुम्ही प्रत्येक कलाकृतीची व्हॅल्यू केली पाहिजे असं मला वाटतं. इथे लिटरली प्रत्येक कामाला इक्वल दर्जा दिलेला आहे, इक्वल इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. कोणतंच काम छोटं मोठं नाही आहे. इथे सलॉनसाठी तुम्हाला तितकं पे करायला लागतं जेवढं आपण एखाद्या थेरपीसाठी इंडियामध्ये पे करू. तर मला एवढंच सांगायचं आहे की यू मस्ट व्हॅल्यू ईच अँड एव्हरी पोझिशन, ईच अँड एव्हरी जॉब. तर जिथे कुठे तुम्हाला थोडंसं जास्त पैसे द्यावं लागत आहे इंडियामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात, आपण भांडतो वगैरे, पण मी एवढंच सांगेन की व्हॅल्यू द पीपल अँड देअर जॉब आणि त्याचे जे काही त्यांचे एक्सपेन्सेस आहेत त्याची व्हॅल्यू